सहर्ष स्वागत असेल दिलीपजी कडके साहेब या आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच ब्रास बँड कोलीवाडा यांचे प्रोप्रायटर आहेत दिलीपजी कडके साहेब, आपलं स्वागत आहे. चला नितीन पाटील, आपण या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडायची आहे. जाऊ दे नितीन पाटील, जायचं आपण. जिंकल्या खुशी आहे तुम्हाला? नको जाऊ दे. अजून कोण आहे बघा पंच कमिटी? सतीश टेंबे, आपल्याला पंच नको का? कोण आहे? गुरुनाथ ठाकूर, आपण जायचं प्लीज. आपण सहकार्य करायचे. आमचे ईश्वर पाटील सर गेलेले आहेत. विशाल पाटील, आपण कृपया करून पंचाची कामगिरी करायची आहे आणि जा लवकर जा. आपल्या गाव रोडपाली गावचं यंग टॅलेंट पूर्णपणे उतरलंय. भविष्य आहे आपल्या रोडपाली गावचं. कंबर दुखल आता दोन्ही हारले आपल्या. यावरती बसा. कंबर दुखल, चांगला दुखल. मला हारल्यावर काय काय दुखतं. आता सपोर्ट कोणला करायचं आधीच सांगा. सागर नाही गेले 2 जण गेले. बाबू, तुम्हाला जे पैसे खपले तेही फुकट गेले. कुशाला मारत. 1 मिनिट थांबायचं आहे पंच, सामना थांबवायचा आहे आपल्याला. तिथे लाईन मारायची एक पुढे. नको पंच या पंच आपले अनुभव आहेत खूप, त्या अंदाजे करतील. कारण ती एकदा लाईन मारली तर कन्फ्युज होईल पुढच्या मॅचला बॉलर सुद्धा. हा चालतंय. 4 षटकांचा सामना आहे. थांबा आहे बाबू, यो कोणता अवतारी बघ. राम मंदिर बॉईज इकडे लक्ष द्या. आपण राम मंदिर बॉईज आणि बाप्पा मोरिया इकडे लक्ष द्या. आपले दोन्ही 12वे खेळाडू इथं पाठवायचे आहेत लवकरात लवकर. आम्हाला नाव माहित नाही आहेत. सगळे आपले ओपनचे प्लेयर आहेत आज. या लवकर पाठवा. कोण आहे बाबू? ये बॅट घेऊन रावलेला. तू ये, तू पण ये. या आता पहिला चेंडू, फुलटा चेंडू. हॅलो चौका. हरो यो चौका आहे ना. तर पहिल्याच बॉल वरती चौकार येतोय. स्ट्राईकला कोण खेळते वाला? फलंदाज मानव. पहिल्याच पार्थ पाटील पहिल्याच बॉल वरती चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. 1 धाव तिथं असेल. 2 चेंडू आणि 5 धावा मैदानाच्या आतमध्ये झालेल्या आहेत. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सर्वेश पाटील. पार्थ आणि आता स्ट्राईकला कोण गेले बाळा? सारंग भोईर. तर पुढचा बॉल इथे देखील जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण होताना पाहतोय. 4 षटकांची मॅच असेल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफल करतोय. धावसंख्या झाली ती 5 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. जबरदस्त गोलंदाजी आहे. हा बॉल मित्रांनो कट होतोय. तिथे एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त इथे मात्र काय नसणार आहे. यष्टीरक्षक पहा मित्रांनो चिमुकलाय, परंतु काय कॉन्फिडेंटली बॉल मात्र गॅदर करतोय, गाईड करतोय. हौसला अफजाई करताना खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये जरूर त्यांना आपण पाहतोय. विकेट कीपर तर नक्कीच यस का नसावा, कारण की लेजंड क्रिकेटर अजित पाटील यांचे सुपुत्र आहेत. ते मैदानाच्या आतमध्ये टीमला लीड करतायत कित्येक वर्षापासून. अजित पाटील ही मात्र रोडपाली संघाला लीड करताना पाहायला मिळतात. त्यांचीच पावलं, थोडीशी त्यांची छवी मात्र या खेळाडूमध्ये दिसताना जरूर आपण पाहतोय. तर बबूल भगत येत्या शनिवारी रोडपाली गावात चूलबंद मित्रांनो आमंत्रण असणार आहे बबूल भगत यांच्या माध्यमातून. सगळे रोडपाली ग्रामस्थांनी लक्ष द्यायचे. आम्ही आज गावात पत्रिका वाटल्या होत्या, तर पत्रिकेमध्ये एक चूक झाली आहे की आमची लग्नाची तारीख आहे 2 आणि हळदीची तारीख तिथे 2 लागलेली आहे. तर असं प्रॉब्लेम झाले. आम्हाला हळदीच्या तारखेवर 1 करायचं होतं, तिथे लग्नाच्या तारखेवर 1 केलेलं आहे. तर लग्न 2 तारखेला आहे. सगळे लक्ष द्या. मी ही क्लिप आता कट करतो आणि पूर्ण परत रोडपाली ग्रुपवर टाकतो. तर तशी चूक झालेली आहे आमच्याकडून.
कारण की लग्नाची तारीख ही 2 आलेली आहे आणि हल्दीची तारीख सुद्धा 2 आली. तिथे आम्ही चेंज करत होतो. हल्दीच्या तारखेला 1 करण्याच्या जागी आम्ही लग्नाच्या तारखेला 1 केलेलं आहे. तर चुकी झाली आहे. तर लक्षात असू द्या सगळ्यांचं. लग्न 2 तारखेला आहे संडेला, हळद शनिवारी आहे 1 तारखेला. नक्कीच ही चूक झाली आहे की मुद्दामून फक्त हळदीचीच तारीख चुकवली आहे बाबूल, हा प्रश्न आहे ग्रामस्थांचा. 2-3 तारीखला मोठी आहे. इथं प्लॅनिंग आहे दादा. शनिवारी हळद ठेवल्यावरती कसं उपास वगैरे आणि काय झेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुंदर झेल पूर्ण केला. आपलाच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलात गोलंदाज रुद्र. इथे मात्र चांगला झेल रुद्र मैदानावरती पूर्ण करतो आणि संपवतोय फलंदाज. बॅटर कोण आहे बाळा? रोनकचा खेळ. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत कडगे. कालच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला होता वेदांतने, तोच वेदांत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आणि यस, परेश कडके यांचे छोटे बंधू असणार आहेत. पाहूया त्यांच्यासारखा झोपून वगैरे एखादा शॉट पाहायला मिळेल का. स्टान्स तर मित्रांनो त्याच प्रकारचा आहे, परंतु गोलंदाजी धारदार सुरू आहे. बाप्पा मोरया संघ जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण नक्कीच पाहतोय. यावेळेस बॉलर्स बॅकड्राईव्ह पुन्हा एकदा चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु सिंगल. मित्रांनो पहा, लहान मुले आहेत परंतु अजून देखील एकही चेंडू डॉट गेला नाहीये. प्रत्येक चेंडू त्यांनी बॅटला लावलाय. सिंगल, डबल, चौकार, षटकार. एकूण धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 8 धावा या षटकातले चेंडू. तर इथे व्हाईट बॉलचा इशारा. यस, एष्टीरक्षण पहा मित्रांनो, जबरदस्त एष्टीरक्षण. एष्ट्यांच्या मागे आपण नक्कीच पाहतोय, परंतु व्हाईट बॉल आलाय. तर इथे आपण पाहतोय की वाईड +4. तर इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आहे. डॉट बॉल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. मागच्या बॉलवरती थोड्याशा चुका झाल्या, परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा पुनरागमन जरूर केलं जातंय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गरंग चेंडू. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिलेच पावलं अडकली आणि तिथून मात्र बॉल जातोय सीमारेखा पार. येतोय जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत. चौकार. पुढचा बॉल. इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यस, पंच मात्र इशारा करतायत. टीमची धावसंख्या या व्हाईटच्या मदतीने जाऊन बसतीये 19 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. का दुसरंच आहे? दुसऱ्यावरचा ना, दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे, माफ करा. यावेळेस मात्र मोठा फटका. बॉल आपण पाहिलं तर काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 6 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. इथून फक्त 1 धाव मिळेल. यस, 1च धाव आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धाव फलकावरती. चला, मेगा फायनलच्या टीम्सने रेडी राहायचं. यानंतर आपण पाहिलं तर ग्राउंड मध्ये आपण सर्वांनी यायचंय. इनफिल्ड मध्ये आपण पाहिलं तर सर्व ग्रामस्थ दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये यायचंय. राष्ट्रगीत घेतलं जाईल
आपण पाहू शकाल मॅच वरती विकेट वरती टॉस होईल, हस्तांदोलन होईल आणि तिथून मात्र मेगा फायनलचा बिगुल वाजेल. तर तसंच आपण विनंती करतो जेवढे ग्रामस्थ या मैदानावरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत, जसे जे युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे की या, आपलं स्वागत आहे RPL धमाका 2025 मध्ये आणि लवकरात लवकर आपली उपस्थिती जी आहे ती मात्र आमच्या व्यासपीठावरती दाखवायची आहे. पहिला बॉल उडवलाय, ठोकलाय, यावेळेस बॉल थांबणार नाहीये, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. इट्स अ बिग हिट, षटकार. तर या दरम्यान सन्माननीय श्री हरिश्चंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानपान नवायचं आहे. आपलं स्वागत आहे रोडपाली प्रीमियर लीग 2025 मध्ये. हरिश्चंद्र पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, असं वाटलं बाटीची आउटरेज घेते की काय, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल भूमीला दान होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती 6 आलाय, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि इथे मात्र विकेट. आणखीन एका विकेटचं पतन. गोलंदाज आपण पाहिलं तर हॅनिश पाटील इथे मात्र विकेट पटकवत असताना मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज तन्मय भोईर. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच विशाल पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत मित्रांनो. जय श्रीराम संघ आपण पाहिलं तर आजचा इतिहास राहिलाय त्यांचा. ज्या डगआउट मधून त्यांनी मॅच पाहिली तो संघ हारलाय. नाही प्रियंकेश ना, विशाल पाटील तुम्ही. प्रियंकेशचा सकाळपासून याच संघाला पाठिंबा होता. तर इथून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीमची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती, 27 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना जरूर आपण पाहिलं. तर येस, मी पुन्हा एकदा विनंती करेन रोडपाली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, तसंच आपण पाहिलं तर राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि तसेच सर्व ग्रामस्थांना विनंती असेल, ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल, मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल की या, आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती आहे. आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचं आहे, कारण की या मॅच नंतर ज्या मॅचची आपण सर्वजण अगदी काल सकाळपासून वाट पाहत होतो, 2 फायनलिस्ट आपल्याला मिळत आहेत आणि त्यांच्यामध्ये मात्र मॅच रंगणार आहे. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर केला जातोय. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू, लांब लचक चालणारं षटक मैदानाच्या आतमध्ये कधी थांबेल मित्रांनो हे मात्र कोणीच सांगू शकत नाहीये. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. 2 क्षेत्ररक्षक पाहतच राहिले आणि बॉल मात्र तोपर्यंत गेलाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय आणखीन एक षटकार. तर टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते तब्बल 35 धावा धावफलकावर. तर सारंगच्या पाठमधून आपण पाहिलं तर जरूर षटकार मैदानावरती लगवला गेलाय. टीमची धावसंख्या तब्बल 35 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी. फटका इथे सजवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. मागडा षटक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 2 षटकार, 2 वाईड आणि 2 सिंगलच्या मदतीने 16 धावा या षटकामध्ये येताना आपण पाहिल्या. टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज दक्ष पाटील. तर दक्ष पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक धिप्पाड शरीरयष्टीचा खेळाडू. पहिलाच बॉल दक्षचा उडवलाय. क्षेत्ररक्षक मित्रांनो चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवतोय. 1 धाव तिथे मात्र मिळेल. एकापेक्षा जास्त इथे काही नसणार आहे. एका धावेने टीम मात्र धावून पोहोचते 37 धावा फलकावरती, 37 रन्स.
37 धावा धावफलकावर आपण नक्कीच पाहतोय. 37 रन्स झालेले आहेत. अजून शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंग मध्ये बाकी असतील. जय श्रीराम संघ आपला संघ तयार ठेवायचा. ही इनिंग संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाच्या आत उतरायचंय. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली पैकी एकच धाव तिथे देखील असेल. ऋषी भोईर मित्रांनो थोडेसे नाराज आहेत. परंतु इथे मेगा फायनलची मॅच ऋषी भोईर यांच्या नेतृत्वाखाली काय सूरज भोईरला घडवलं त्यांनी. सूरज भोईर यांचे वास्ताद आहेत ते. तर पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये श्लोक पाटील बाहुबली मित्रांनो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. फुलटॉस होता यावेळेस त्याला देखील मिस केले, परंतु क्षेत्ररक्षण पहा उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सिंगल मात्र मैदानाच्या आत. सिंगलने मात्र टीमची धावसंख्या 4 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये समाप्त झालाय आणि 40 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल, एखादा मोठा फटका येईल का? खराब चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला ईश्वर पाटील सर करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र टीमच्या भर पडतीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा फलकावरती. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. दुसऱ्या धावेची संधी, रनआउटचा खतरा आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे. काय जबरदस्त क्षेत्र यष्टीरक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये हेनिसच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. तर यस अजित पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. वारंवार या गोष्टीचा उल्लेख होईल. भविष्य मित्रांनो रोडपाली टेनिस क्रिकेटचं आणि या मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या 42 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू इथे मात्र बाकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रवण पाटील. पुढचा बॉल यावेळेस मित्रांनो काय फटका आहे. बॉल जातो इथे. प्रयत्नांची वा वा काय प्रयत्न केले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 50 जवळ पोहोचण्याचा प्रयत्न जरूर होता. 48 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत आणि विजयासाठी 49 धावांची गरज या मॅच मध्ये. चला जय श्रीराम संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि बप्पा मोरिया आपली सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. तसंच पुन्हा एकदा विनंती करेन तर 49 धावांची गरज. तसंच पुन्हा एकदा विनंती असेल सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ग्रामस्थ मंडळींना, प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना, ज्येष्ठ नागरिकांना, राजकीय पटलावरती मोठ्या पदावरती असणाऱ्या सर्व मान्यवरांना रोडपालीच्या विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला चेंडू द्यायचा, चेंडू बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. गुड्डू
तर इथं गेम ऑन विजयासाठी 49 धावांची गरज आणि प्रत्युत्तर दाखल पहिल्या बॉलवरती सिंगल येते. बॅट्समन सांगा. चला बॅटिंग टीम एक प्लेअर पाठवा आपला. रुद्राणी चला सर्व ग्रामस्थ मंडळींना विनंती असेल पुन्हा एकदा की या प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचंय. यावेळेस मात्र फटका सुरेख आहे परंतु फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि झेल सुटतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर झेल घेणं गरजेचं होतं परंतु मैदानावरती झेल सुटताना आपण जरूर पाहतोय. हानिशला मिळतंय जीवनदान आणि जीवनदानाचा कशा प्रकारे तो फायदा उचलेल हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कोणता संघ जिंकणार? बाप्पा मोरया संघ जिंकतोय की मात्र जय श्रीराम संघ? जय श्रीराम संघाने 49 धावांचं आव्हान मात्र ठेवण्यात आलेलं आहे. बाप्पा मोरया संघ राम मंदिर बॉयज सॉरी राम मंदिर बॉयज आणि बाप्पा मोरया जबरदस्त नाव आहेत मित्रांनो संघाची. यावेळेस जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील होती. अपील मध्ये उत्साह आहे परंतु कोणत्याच प्रकारचा आत्मविश्वास नाहीये. पंचांनी अपील पूर्णपणे फेटाळून लावली आहे आणि इथून आपण पाहिलं तर जरूर डॉट बॉलची समाप्ती. दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येत आहेत. रुद्र खराब फलंदाजी आतापर्यंत परंतु गिअर बदलावा लागेल. यावेळेस ओव्हर द कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट. चिकलू यांनी मात्र कॅच पकडली आहे. चिकलूने जबरदस्त चिकलू पाडेल इथं मात्र चांगली कॅच मैदानावरती पकडत असताना आमचे बाबू पाटील देखील आपण पाहतोय आणि एक मैदानाच्या आतमध्ये चिकलू पाटील त्यांची सेम कॉपी आहे बघा. बॅटिंगला आली आहे प्रियंकेश पाटील यांची कॉपी. तर नवीन फलंदाज दक्ष आपण पाहू शकाल. शेवटचं षटक हाताळणारा दक्ष मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू टाकलेत फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात मित्रांनो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज पार्थची. उद्यासाठी 49 धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री महादेव शेठ पाटील साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. पनवेल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहू शकाल. या विभागाचे एक थोर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि नेहमी रोडपालीच्या गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या त्यांचा हातभार त्या कार्याला नक्कीच असतो. या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून 2,500 रुपयांची देणगी मात्र येताना पाहायला मिळते. स्वागत आहे बाबा आपलं या स्पर्धेमध्ये. तर इथून आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रौनक. पहिला बॉल चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. हेनिशला मात्र लवकरात लवकर स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. फक्त एका चेंडूचा सामना केलाय परंतु फलंदाजी आपण पाहिली तर थोडीशी खराब सुरू आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थातच बाप्पा मोरया या संघाची. आखू टप्प्याचा बॉल होता. या बॉलला देखील चांगला फटका खेळू शकला नाहीये. डायरेक्ट हिट इथे जर का झाला असता तर काहीसं वेगळं चित्र परंतु डॉट बॉल. राम मंदिर बॉयज कमालीचा खेळ करताना पाहायला मिळतोय. राम मंदिर बॉयज संघ या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करताना चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी जरूर करतोय. यावेळेचा बॉल देखील आपण पाहिलं तर पार्ट लाईनला आदळतोय. LBW आउट नसेल कोणत्याही संघाला. तर महेश पवार सिलेक्टर आहेत मित्रांनो. सिलेक्शन चालू आहे त्यांचं. नजर आहे प्रत्येक खेळाडूवरती. ॲज अ सिलेक्टर मैदानाच्या आतमध्ये भरपूर टेन्शन मध्ये असतील. ते पहिल्याच मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय. ऋषी भोईर त्यांच्या गम मध्ये जरूर सामील झालेत परंतु अजून देखील गम मिटलेलं नाहीये. यावेळेस फुल टॉस आहे. वा
फटका आवडला असेल तर या चिमुकल्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकार आलाय. काय बॅटिंग आहे. हेनिश मित्रांनो मैदानावरती षटकार ठोकतोय आणि जे प्रेशर बनत होतं ते प्रेशर रिलीज करणारा फटका जरूर मैदानावरती मात्र लगवला गेलाय. यावेळेस मात्र बॉल जाईल सीमारेखा पार. पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. हेनिसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. यस ऑफ द बॅट आहे. धावा हेनिसला मिळणार, संघाला मिळणार. टीमची धावा संख्या दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना तब्बल आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा झालेत. 14 धावा धावफलकावरती. इथून एखादा मोठा फटका येईल का. चला थोडंसं स्पीडअप करायचं. लहान मुलांना विनंती असेल. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री नरेश शेठ गोकुळ पाटील साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आणि इथे आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका. मैदानाच्या आतमध्ये साहेबांचं स्वागत मात्र केलं जात आहे ते षटकाराच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहू शकाल लक्ष्मी इव्हेंट्स, आपण पाहू शकाल इलेक्ट्रिक फायर क्रॅकर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. इलेक्ट्रिक फटाके त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्यांचे प्रोप्रायटर अनुज पाटील, अनुज यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही सुविधा या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याबद्दल मी अनुज यांचं मनपूर्वक आणि खूप खूप असा आभार व्यक्त करतो. तर नवीन गोलंदाज सारंग आणि त्याचं स्वागत. एकच फाईट आणि वातावरण टाईट. ताकदीचा वापर, टोला प्रॉपर, पहलवानी षटकाराच्या माध्यमातून. तर षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या झाली आहे तब्बल 26 धावा. अजून देखील आपण पाहिलं तर 17 धावांची गरज ना, 26 धावा झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. 27 धावांपर्यंत जाऊन धावफलक पोहोचतोय. आणि इथून मात्र 22 धावांची गरज. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. हेनिशला मात्र मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. तेव्हा कुठे जाऊन मित्रांनो इथून या 22 धावा मात्र मैदानावरती मिळतील. परंतु प्रियंकेश पाटील यांची कॉपी मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी करते. तर यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि हेनिश चिकलू मैदानाच्या आतमध्ये दुसरा झेल पूर्ण करत असताना. तर नक्कीच एक चावी सापडते आम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये. हिरो गाडीची चावी आहे. त्याच्यामध्ये घराची चावी देखील आहे. कपाटाची चावी देखील आहे. तर नक्कीच ज्याची कोणी असेल, कोणाची असेल, प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन कॉमेंट्री बॉक्समधून ती कलेक्ट करायची आहे. हिरो टू व्हीलरची चावी इथे मात्र सापडलेली आहे. कुठल्या प्रेक्षकाची किंवा ग्रामस्थाची असेल तर आपण व्यासपीठावरती येऊन ती कलेक्ट करा. तर नक्कीच राम पाटील यांच्या संघाच्या पवेलियन मध्ये ती चावी सापडली होती. कैलासवाजी संजय स्पोर्ट्सच्या पवेलियन जवळ ती चावी सापडलेली आहे. तर इथे मात्र विकेट जातीये. 9 चेंडू आणि अजून देखील 22 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा सिंगल. बॅट्समन कोण आहे बाला. पूर्वीत बाप्पा मोर्या संघाचा पूर्वीत आलाय. आल्या सिंगल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 चेंडू 21 धावांची गरज. बाहुबलीला मात्र ही मॅच जिंकवावी लागेल. दक्ष ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. बाप्पा मोर्या संघाला मॅच जिंकायची असेल तर इथून दक्षची बॅटिंग चालणं गरजेचं. राम मंदिर बॉईज चांगला खेळ मात्र मैदानावरती करताना आपण नक्कीच पाहतोय. इथे पंचांकडे लाऊड अपील. एलबी आउट नसणार आहे. बोल्ड आउट आहे. फलंदाज बोल्ड आउट आहे. यस स्टंप आउट आहे. स्टंप आउट नाही. बाउंड्रीच्या बाहेर थांबतायत ते. बॅटर आउट झाला ना.
7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज सर्वेश. चिकलू. तर यावेळेस मात्र इथून षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र मॅच जिंकायची असेल तर 21 धावांची गरज. पाहूया बाप्पा मोरया संघ इथून या 21 धावांचा पिछा करेल की मात्र राम मंदिर बॉईज इथून मात्र ही मॅच गोलंदाजी करत आपल्या टीमला जिंकवून देतील. नवीन गोलंदाज तन्मय. चिकलूने मात्र काय 2 कॅच पकडलेत मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस पहिल्याच बॉलवरती षटकार लगवलाय. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तर चला इथून नंतर सूरज भोईर आणि राहुल भोईर आपले सर्व खेळाडू आणि संघ मालक घेऊन स्टेज समोर यायचे. आपण सूरज भोईर आपले सर्व खेळाडू आणि संघ मालक घेऊन स्टेज जवळ यायचंय. राहुल भोईर आपले सर्व खेळाडू आणि संघ मालक घेऊन स्टेज जवळ यायचंय. आपण ग्राउंड मध्ये एक रॉयल एंट्री करणार आहोत. त्यानंतर खेळपट्टीवरती लाईनअप होईल, हस्तांदोलन होईल, ओळख परेड होईल, राष्ट्रगीत होईल, खेळपट्टीवरती टॉस केला जाईल आणि तदनंतर मॅचला मात्र सुरुवात होईल. त्यामुळे चला दोन्ही संघ फटाक्यांची आतषबाजी म्हणजे तुमची रॉयल एंट्री मात्र व्यासपीठावरून होणार आहे. वेळ कमी आहे. राहुल भोईर आपला संघ घेऊन या. मेगा फायनल मध्ये बॅड लाईटची अपील कोणालाच ऐकून घेणार नाहीये. पूर्ण टीमला बोलवा. एका दोघांनी काय होणार नाहीये. येस. तर व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज. फुल टॉस आहे. गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉल. क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. एक धाव आली आहे. चला पूर्ण संघ जर मराठी नसेल समजत हिंदी मध्ये पण एकदा सांगतो. साई श्रद्धा 11 के सभी प्लेयर्स और उनके संघ मालिक से गुजारिश रहेगी कि आइए मंच की तरफ आइए. तर इथून मात्र निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावा, 2 षटकार आणि 1 सिंगल. ज्या प्रकारचे इक्वेशन्स मोठ्या मॅच मध्ये येतात ना ते सेम इक्वेशन या मॅच मध्ये देखील. चला पूर्ण टीम आणि संघ मालक आपण यायचंय. आकाश पाटील आणि अमित ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर साईदास पाटील आणि संकेत पाटील आपण देखील यायचंय. तर इथे मात्र 1 धाव येणार आहे. 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 12 धावांची गरज. 38 सर्कल नाही दादांनो. ऋषी भोईर इथे स्टेज जवळ या. स्टेज जवळ या लवकरात लवकर प्लीज. फुल टॉस आहे. गॅप मध्ये चेंडू. 1च धाव. आणि इथे मात्र कुठेतरी आपण पाहू शकाल राम मंदिर बॉईज या मॅच वरती आघाडी घेऊन येत आहेत. राहुल भोईर तुमचा संघ अजून आला नाही या. तर इथे मात्र आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण आणि मॅच फिनिश. थांबायचं 1 मिनिट. पंच हा लीगल डिलिव्हरी आहे. मॅच फिनिश. राम मंदिर बॉईज कॉंग्रॅच्युलेशन्स.
तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच राम मंदिर बॉईज संघाचा सारंग. त्याला सारंग आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. चला सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आता आपण मात्र चला संघ रेडी आहेत का? दोन्ही पण आपले संघ रेडी आहेत. चला सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण खाली यायचं. आपण एक रॉयल एंट्री घेणार आहोत आपल्या या मेगा फायनलच्या मॅचची. पवार साहेब देखील आपण पाहिलं तर एकदम सूट आणि बूट मध्ये. चला लहान मुलं थोडंसं साईडला यायचं.